हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कामाला लागा, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, सोबत आलेल्यांना फसवणारही नाही। अजित पवारांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सूचना। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही, मुंबईतील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। कमळ चिन्हावर नाही तर आपण घड्याळाच्या चिन्हावर महायुती म्हणून लढणार, विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं बैठकीमध्ये वक्तव्य। जरांगेंच्या गावातच सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, म्हणजे जीआर काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, छगन भुजबळांची उपरोधिक फटकेबाजी। व्याही व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या, जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री भुजबळ यांचा सरकारला घरचा आहे। 2 दिवसात आरक्षण द्या, अन्यथा पुढील दिशा ठरवणार, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही, 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर जरांगे ठाम। देवही जरांगेंना घाबरलाय, सरकारने फक्त जरांगेंचंच ऐकायचं, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या, भुजबळांचा जरांगेंना उपरोधिक टोला। आणखी 2 वेळा 24 तारखा गेल्या तरी काहीही होणार नाही, 24 तारखेपर्यंत काही होणार नाही, जरांगेंच्या अल्टिमेटमवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, शब्द लिहिताना विचार करायला हवा होता, सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेड्यात काढता का, जरांगेंचा सवाल। सरकारला आरक्षण द्यायचं नाही, फेब्रुवारीपर्यंत फक्त वेळकाढूपणा करायचा आहे, शपथ घेतली पण मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही, रोहित पवारांची सरकारवर टीका। मुंबई वगळता राज्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, 2994 धरणांमध्ये 65% पाणीसाठा, राज्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा। भारतात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, 328 नवे रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक 265 रुग्ण, देशामध्ये JN1 व्हेरियंटचे आता 2997 सक्रिय रुग्ण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।